सो मित्रांनो आपण निघालोय. उबलवरच वाटतोय हा कॉफी घाणेडी कोल्ड कॉफी लवकर समवायची टेक्निक. हा आमचा विला. हे का असेल असं म्हणजे पालघर वरनं डायरेक्ट आम्ही आलो फाउंटन जवळ. 1.5 तास दाखवतो. अरे अडकला तू. थांब. हा तारा त्या वर्गोचा तारा आहे. छोटस मचाण आहे इकडे बसायला अशी जागा आहे. बच्ची आएगा क्या तू सच्ची. सो मित्रांनो फायनली आपली ट्रिप संपलेली आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं पुन्हा स्वागत आहे सिडी बाटच्या नवीन ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग पण खूप कमाल असणार आहे आपल्या नेहमीच्या ब्लॉगसारखा. आणि ह्या ब्लॉगमध्ये आपण चाललो आहे एका विलाला. एक वेगळी गोष्ट करणार आहे या ब्लॉगमध्ये, ते तुम्हाला पुढे कळेलच काय ते. सो स्टे ट्यून. आणि मला जर असं कळलं की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही तर प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो मित्रांनो आपण निघालो आहे प्रवासाला आपल्या आणि पहिल्या स्टॉपवर थांबलो आहे. एक किंचित पुढे गेले नारळ पडला भाई. डोक्यात नारळ वेळ पडायचा भाई. आणि इकडे लीना पण आलेली आहे अशा प्रकारे. आणि आमचे बाकीचे 3 मित्र आहेत, नेहमी लेट असतात. त्यातला एक जण तर नेहमीच लेट असतो. आम्ही वेळेत आलोय किती. चालेल कधीतरी वेळेत या. मध्ये सिद्धी गाडी चलो. हो रे वा छान. मग काढा मग घालते हाड. हा बघा याचं म्हणणं आहे 7 वाजता निघायचं आयुष्यात. सगळे आले आहेत. हा व्यक्ती आता येतोय याच्यामुळे लेट होणार आहे आम्हाला. ड्रायव्हर आले. उबलवरच वाटतोय हा सॉरी ठीक आहे. चल आम्ही निघालो. 1020. मी तर बाईकने येतोय. ब्लॉगमध्ये मला मेन्शन करायचं आहे आमच्या शिरीने कमाल जागा आहे शोधून काढण्याची विला. तर आम्हाला माहित नाही पण या सटवीने हिने सटवी नावाचा कृष्णकुंज. हा आणि सटवी म्हणजे ती कृष्ण कमल नाव आहे. कृष्ण कमल. कृष्णकुंज विला आहे ना पायदल. इकडे जवळ घ्या. बघा वेगळा तिकडे जाणं नाव माहित नाही लोकांना. तुम्ही गप्पा बसा. आता माझा रवा उत्तप्पा आलेला आहे. अरे भाई मैसूर साधा हनीमूनचा बेड सजवलाय. हनीमूनचा बेड सजवलाय. माझ्या भावाला सुखाने कोल्ड कॉफी प्यायला नाही. ओ लवकर संपेल. कोल्ड कॉफी घाणेडी कोल्ड कॉफी लवकर संपवायची टेक्निक. ओ मित्रांनो आम्ही पोचलो. आमचा विला. आणि लोक किती? फक्त 6. लय श्रीमंत होत आम्ही. 6 लोकांसाठी 8 बेडरूम असलेला विला बुक केलाय 6 लोकांसाठी. चौदे डेडिकेटेड एक व्यक्तिमत्व आहे ते बघा. मी निघालो अक्षिल माग ना. माझ्या साहीला भेटाया तुम्ही येता का. विल्यावरती एक गिमिक आहे. वाव. अरे हे का असेल असं म्हणजे ज्याला असं हलत खायचं असेल, जो टिंगल टवळ्या करत ज्याला खायचं असेल. हा टंगळ मंगळ करत बोलायचं होतं मला. वा हे मस्त आयटम आहे. आणि मित्रांनो हा बघा आमचा हा पूर्ण विला आहे. स्वान. हा आम्ही विला पूर्ण बुक केलेला आहे. हॅलो मित्रांनो. सो खूप मजा येते आपल्या ट्रिपमध्ये. मस्त जेवलो आहे आणि सुमे आणि मला एक छोटंसं काम दिलं गेलंय. आमची एक मैत्रीण आहे ती मागून येते. सो तिला आम्ही घ्यायला चाललोय स्टेशनला आता परत आणि जाऊ. कमाल रस्ता, कमाल गाडी, कमाल आमचा ड्रायव्हर आणि कमाल ट्रिप. तर मित्रांनो आमची मैत्रीण आलेली आहे. ये आली. मग पालघर वरनं डायरेक्ट आम्ही आलो फाउंटन जवळ. 1.5 तास दाखवतोय. येतो. कशासाठी गेला. अरे आपल्याला पाहिजे होतं. पाहिजे तर पाहिजे.
कलिंगड पाहिजे मग होतं, कलिंगड मिळत नव्हतं इकडे बडीशेप गावात. पाहिजे होती. मी इज्जत मध्ये विचारते, सांगा ना, नका टेर खेचू. 2 मिनिटात येतो. आलो का टेर खेचू नका. 2 आली आली मिनिटात आली, आलो येतोय, रडू का? नको. नाश्ता झाला, चला पाण्यात फायनली. चला चला पाण्यात चला. सो मित्रांनो थांबा, लगेच तुम्हाला मी दाखवतो की असा हा सुंदर विला आहे. इकडे असा हा पूल आहे आणि इकडे असं खेळायला गार्डन आहे आणि खूपच सुंदर हा विला आहे. ह्याची हवं तर लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवीन. वा वा, असं कारंजा पण आहे वा. हे अडकला, आमचा स्वान अडकला, आमचा स्वान अडकलाय. अरे अडकला स्वान, थांब 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 थांब. इराणची मिसाईल बस ना नीट लवकर, एका साईडला बस ना. वन टू थ्री घे. पाणी पण कमाल आहे, वातावरण पण कमाल आहे. हा हा हा, चंद्र पण कमाल आहे. हिचा चंद्र कुठे? साक्षी नाही. काय साप आला, साप आला. घाबरली. भेंडर गई, भेंडर गई, भेंडर गई, भेंडर गई. जेवण जेवूया, स्विमिंग पूल झालं. आता गरम गरम खाऊया. चिकन बिर्याणी. व्हेज मध्ये काय भाई? डाल, शेव टमाटर. शेव टमाटरची भाजी, हो हो, पापड, रायता आणि गरम गरम फुलके. जेवायला या. सो इकडे पण अशी एक वर रूम आहे, समोर एक रूम आहे आणि आपण आता जाऊया टेरेसवर. टेरेस बघूया. येस हा तारा त्या वर्गोचा तारा आहे बेसिकली, खूप इम्पॉर्टंट. दॅट इज कॉल्ड स्पायका. कुठला सुमेर? हवा इथे ये ना. हवा इकडे. हा ना, हा हो एकदम तो लाईट फेंट दिसणार नाही आता ब्लू पण. दिसतोय तो तारा थोडासा ब्लू. सुम्या आम्हाला हायड्रा खगोलशास्त्राचं नॉलेज देतोय. दिसतोय साप साप. इकडे त्याच्याकडे काय आहे. हायड्रा. गुड मॉर्निंग मित्रांनो. काल ती जरा जास्त शूट करता आलं नाही, पण आता सकाळ झाली उठलो आहे. जर आपण इकडे कसं मचानसारखं आहे तिकडे जरा जाऊन बघूया तर लुक कसा आहे आणि इकडनं व्ह्यू कसा आहे. तर छोटंसं मचाण आहे इकडे, बसायला अशी जागा आहे. हे बघा, हा अख्खा विला आहे. खूप शांत वातावरण आहे, खूप कमाल जागा आहे बेसिकली. जर तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा फॅमिलीसोबत यायचं असेल तर आरामात 10 लोक तरी 10-12 लोक आरामात अकोमोडेट होऊ शकतात. एक दोन. हा, चल 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 घे पकड. गायने बनवला केक. हो, मुलींना मुद्दामून बोलते. वा वा वा, बघा कलिंगड आलेले आहेत. कलिंगड, जाम ब्रेड आलेला आहे. मला नको तीन. वा वा वा. हे आमच्याकडे 2 आरजे आले आहेत, गावकरी आरजे. बोला बोला, काय काय कोण आहे? बच्ची खाएगा क्या तू सच्ची? ओ, आता मी लीने आपण वॉफीची कॉफी पिऊया का?
नमस्कार मित्रांनो. सो मी या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे की या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी एक वेगळं गोष्ट बघायला मिळणार आहे. सो सिडी बातकडनं मी असं एक नवीन उपक्रम चालू केला आहे की मी जिकडे कुठे ट्रिपला जाईन, म्हणजे विल्यावर जाईन किंवा कुठे फिरायला गेलो किंवा कुठे गावी गेलो समोर, सो तिकडे जाऊन माझ्या वतीने माझ्या साईडने काही ना काहीतरी फुलची पाकळी निसर्गाला देऊ इच्छितो मी. आणि त्यासाठी मी डिसाईड केले की जिकडे जिकडे जाईन तिकडे एक झाड लावीन मी. असा उपक्रम आपण चालू केला आहे सिडी बातच्या थ्रू. सो त्याचा आज म्हणजे पहिलं पाऊल मी उचलायला चाललो आहे. आणि सो हे झाड आहे, त्यात आम्ही ह्या विल्याला आलेलो, तर मी म्हटलं की चला घेऊन जाऊ. पण दादा म्हणाले की हे झाड तुम्ही इकडे साईडला ठेवा, इकडे बरीचशी झाडं आहेत, तुम्ही बघू शकताय बघा. सो ते म्हणाले की तुम्ही इकडेच ठेवा आणि आम्ही त्याची नीट काळजी घेऊ, जसं आम्ही बाकीच्या झाडांची घेतो. सो आय होप हे आपलं झाड आहे पहिलं सिडी बातच्या वतीने, आणि हे खूप मोठं होईल आणि होपफुली बघूया याची नीट काळजी घेतली जाईल. सो ते बोलले तर आहेत की आम्ही नक्की काळजी घेऊ. सध्या मी इकडे ठेवतो. आमच्याकडे सर्व प्रकारचे ऑर्डर स्वीकारले जातील, कृपया नोंद घ्यावी. नाचायला पण काहीतरी घडलं पण ठीक आहे. हा वाव. सो मित्रांनो, फायनली आपली ट्रिप संपलेली आहे आणि आता आम्ही निघतोय, कारण की 12चं चेकआउट होतं, तरी पण थोडं 12:30 वाजले आहेत. सो खूप मजा आली. शिरीन, तुला मजा आली की नाही? मजा आली. सुम्या, तुला मजा आली की नाही? सुमेधला नाही आली. एकदम सुम्याला नाही आली. मला नाही. तो कंटाळला, त्याची मारली ना मी खूप. हे सगळं का तुम्ही असं बोलता रे मुद्दामून त्याला? आणि हे काय संपत नाही. फोटोग्राफी काय संपत नाही आज. तो फायनली परतीचा प्रवास सुरू झालाय आपला. मुंबईकडे निघालो आहे आपण. हा आले माझे मित्र, म्हणजे आले. ओ चला. 좋은 기분인 걸 느껴 아주 작은 떨림도. चलो बाय बाय मित्रांनो, मजा आली. बाय. आली मी जातो आता. अरे नको. वेगळा एक्सपिरियन्स होता बाईक राईडचा. त्यात आपण नवीन उपक्रम चालू केला आहे सिडी बातच्या माध्यमातून की एक झाडं लावायचं आपण जिकडे जाऊ तिकडे. सो ते पण आपण कंटिन्यू करणार आहोत. विलाच्या बाबतीतली डिटेल्स सगळे मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. जर तुम्हाला कोणाला जायचं असेल नक्की जा. फॅमिलीसोबत जाऊ शकता, मित्रांसोबत जाऊ शकता. खूप हायजीन आहे, खूप कमाल विला आहे. आय थिंक 6-7 बेडरूम्स आहेत तिकडे. सो ऐसपैस जागा आहे. आरामात 15 लोक तर आरामात अकोमोडेट होऊ शकतात. सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. जर तुमच्या काही सजेशन असतील तर ते सुद्धा मला सांगा. मी नक्की ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करीन. आणि काळजी घ्या. गुड नाईट.